धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर परिसरात चोरट्यांनी चक्क जिनिंग फॅक्टरीच्या ट्रान्सफॉर्मरलाच लक्ष केले आहे. दवेगाव येथील जिनिंग फॅक्टरीच्या 630 केव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर मधील तब्बल 1.5 लाख रुपये किमतीची कॉपर कॉईल अज्ञात चोरट्यांनी लांबवली आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंतच्या काळात ही चोरी करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या देवगाव येथील जिनिंग फॅक्टरीमध्ये ही चोरीची घटना घडली आहे. फिर्यादी राजेश अशोक चांडक यांच्या पत्नीच्या नावाने देवगाव येथे जिनिंग फॅक्टरी आहे. या फॅक्टरीच्या परिसरात 630 केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. 17 ऑगस्ट रोजी रात्री 12:30 वाजल्यापासून पहाटे 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी संधी साधली आणि ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर कॉईल काढून चोरून नेलेत. या कॉपर कॉईलची अंदाजे किंमत तब्बल 1,50,000 रुपये असल्याची माहिती आहे. घटना लक्षात आल्यानंतर फॅक्टरी व्यवस्थापनाने तळेगाव दशासर पोलिसांना याबाबत माहिती दिली. राजेश चांडक यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अपराध क्रमांक 205 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या चोरीमागे नेमके कोण आहे, चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर कॉईल कशी काढली आणि चोरीनंतर ती कुठे नेण्यात आली याचा तपास आता तळेगाव दशासर पोलीस करीत आहेत. जिनिंग फॅक्टरीच्या ट्रान्सफॉर्मरमधनं थेट 1.5 लाखांची कॉपर कॉईल चोरीला गेल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याकरिता पोलिसांनी तपास सुरू केला असून या प्रकरणाचा पुढील तपास काय निष्पन्न करतो याकडे आता लक्ष लागलं आहे.